टीव्ही सत्यमेव व्रतम। भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझगाव सेशन कोर्टाने निकाल दिलाय। कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवले। संजय राऊत यांनी सोमय्या दाम्पत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केलेला। हा घोटाळा 100 कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप होता। संजय राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच 25,000चा दंड ठोठावला आहे, अशी माहिती विवेकानंद गुप्ता यांनी जी24 तासची बोलताना दिली आहे। मेधा किरीट सोमय्या यांची याचिका मानहानी प्रकरणामध्ये कोर्टाने राऊतांना दोषी ठरवले। सेशन कोर्टात किरीट सोमय्यांची पत्नी डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी एक याचिका दाखल करत राऊतांवर मानहानीचा दावा केला होता। संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। हा घोटाळा काय? मीरा भाईंदर शहरामध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालय बांधण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं। त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट भाजप नेते आणि माजी आमदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला दिलं होतं। मात्र बनावट कागदपत्रे सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे। तसेच 3.5 कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता। हा सर्व घोटाळा 100 कोटींचा असल्याचाही त्यांचा दावा होता। संजय राऊत काय म्हणाले होते? भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या पत्नीनं त्यांच्या कुटुंबियांच्या संस्थेच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 2022 साली एप्रिल महिन्यामध्ये केला होता। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा दावा करताना राऊत यांनी ही मंडळी कुठे कुठे पैसे खातायत पहा, विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला होता। किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते। त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले। खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल असा दावा राऊत यांनी केला होता। खरं तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा। खरं म्हणजे या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे, असं त्यांना भ्रष्टाचाराविरोधात राग आहे, असंही राऊत म्हणालेले। मेधा सोमय्यांकडून आरोप फेटाळत कोर्टात दावा। मात्र संजय राऊत यांनी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर लावलेले हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता। याच प्रकरणात आता राऊतांविरोधात निकाल लागलाय। आता या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार का हे पाहावं लागणार आहे। मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया या निकालानंतर मेधा सोमय्या यांनी नोंदवली आहे।